श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आणि आज मला बनवायचा आहे जो आषाढ महिन्यात आपण देवीसाठी नैवेद्य बनवतो तो बनवायचा आहे. आणि पाऊस तर कंटिन्यू चालू आहे 2-3 दिवस झालं. त्याच्यानंतर मी आरवचे अगोदर टिफिन बनवण्यासाठी घेतले. त्याला भेंडीची भाजी आवडते तर ती बनवली. आणि ब्रेकफास्टसाठी तो म्हणे मम्मी मला केचप रोलच दे, म्हणून त्याला केचप रोल वगैरे देऊन त्याचे टिफिन मी पॅक करायला घेतले. म्हणजे आषाढ महिन्यात हे सगळेच जण करत असतात. प्रत्येक भागातल्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, पण आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार मी पण करत असते. तर आरवचे टिफिन तर पॅक झाले. नंतर मी नारळ वगैरे सोलून घेतला इकडं आणि नंतर मग नैवेद्यासाठी पुऱ्या आणि पुऱ्या बनवत असतानाच मी इकडं बाजूला खीर पण बनवत होते. तर प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असते. तर आमच्या भागात म्हणजे कापण्या, तिखटपुऱ्या किंवा धपाटे वगैरे बनवतात आणि पुरणाचा स्वयंपाक असतो. तर मी इकडं संभाजीनगरला जसं आहे त्या पद्धतीनेच आता करते. अगोदर करायचे पुरण वगैरे, पण आता संभाजीनगरला आले तर जसं इथं बनवतात तसंच मी पुऱ्या, खीर, भजे असं तळत असते आणि त्याचाच नैवेद्य करत असते. तर चालू होतं माझं इकडं नैवेद्याचं बनवणं. आणि होणार तर गेलेले आहेत आता ते सकाळचं आवरून. तर आता फक्त नैवेद्यासाठी बनवून घेणार आहे. मग नंतर आरव आल्यावर त्याला पण गरम गरम बनवून देईल मी. त्याच्यानंतर मग इकडं दही भात ते नैवेद्यासाठी घेत होते मी. आणि स्वयंपाक आवरून झाला, पण बाकीची कामं तशीच राहिली होती आवरायची. आणि नैवेद्याचं ताट मी इकडं तयार केलं देवीला नेण्यासाठी, ओटीचं सामान वगैरे. तर म्हटलं बाकीची कामं आल्यानंतर आवरता येतील ओटा ते. नंतर शुक्रवार आहे तर खूप गर्दी होती मंदिरात, तर म्हटलं लवकरच जाऊन यावं म्हणून मी निघाली होते. तर एवढा पाऊस चालू होता कंटिन्यू, तर चालले होते मी. अगोदर तर ताट घेतलं होतं मी, पण दूर आहे मंदिर थोडं, तर मग भिजणार नाही अशा पिशवीमध्ये मी सगळं सामान घेऊन आले. आणि आल्यानंतर मग देवीची छान अशी पूजा करून घेतली मी अगदी व्यवस्थित. तर हे मंदिर आहे देवीचं आमच्या घरापासून माझ्या थोडं दूर आहे, पण मग आले मी आणि लवकर आल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. 2-3च ताई होत्या तिथं. आणि अशी पूजा छान अशी बनवून घेतली, नैवेद्य दाखवला, देवीची ओटी भरली आणि दर्शन घेतलं छानपैकी. तर आषाढ महिन्यात हे करतात कारण की आषाढ तळला तर आषाढ लागत नाही असं म्हणतात. म्हणजे आजारी वगैरे आपण पडत नाही घरात कोणी, त्याच्यासाठी आषाढ तळला जातो आणि देवीला नैवेद्य दाखवलं जातो. अशी आपली प्रथा परंपरा आहे, त्यानुसार मी करत असते. आणि ह्याच्याबद्दल मला काही जास्त माहीत नाही आहे. नंतर मी नारळ फोडून घेतला, तर तो सर्वात मोठा माझ्यासाठी टास्क होता. नारळच फुटत नव्हता. आणि मग नारळ वगैरे फोडून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला आणि तिथं मावशी होत्या त्यांना देऊन दिला. आणि नंतर मला घरी यायचं आले मी. तर घरी आले, घरच्या देवांना पण नैवेद्य दाखवला खीरपुरीचा. आणि मी पण आज लवकर जेवण करून घेतलं जरा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.